नमस्कार, मी आज तुम्हाला सांगणार आहे गावरान पद्धतीने चिकन कसं बनवायचं। मस्तपैकी कढई वगैरे ठेवायची, गरम झाल्यानंतर इथं मी खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे चिरून। खोबरं पहिला भाजून घ्यायचं आपण। मस्तपैकी खोबरं भाजून घेतल्यानंतर हे चिकन घेतलंय मी अर्धा किलो आहे। मस्तपैकी धुवून वगैरे साफ करून घेतलंय। खोबरं अशा पद्धतीने आपल्याला चांगलं थोडंसं जास्त पण करपायचं नाही, थोडंसं हलकं भाजून घ्यायचं। त्यानंतर हे टोमॅटो, कांदा, आलं, लसूण भाजायचं आहे चांगलं। तेल थोडंसं टाकून भाजून घ्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर मस्तपैकी थोडंसं मऊ पडूस तोपर्यंतच भाजायचं, जास्त पण भाजायचं नाही, थोडंसं मऊ पडूस तोपर्यंत भाजायचं। ह्या पद्धतीने आपण चांगलं भाजून घेणार आहोत। आता भाजून झालंय, आपण काढून घेऊया। झालं की आपण आता ते वाटण करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये मस्तपैकी खोबरं पहिला बारीक करून घ्यायचं, खोबरं वगैरे बारीक करून घ्यायचं। बघा या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। आता सर्व आपण जे भाजलं होतं कांदा, लसूण ते सगळं घालून पाणी थोडंसं टाकून वाटून घेणार आहोत। चांगलं बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं, जेणेकरून चव येते चांगली। हे बघा या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। चला बनवूया आता गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे मी। कढई तापल्यानंतर आपण त्याच्यात तेल ओतणार आहोत। तुमच्या अंदाजानुसार तेल घेऊ शकता। हे मी एक कांदा चिरून टाकलाय त्याच्यामध्ये। मस्तपैकी लालसर होऊस तोपर्यंत भाजायचा, चांगल्या पद्धतीने लालसर होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण घालून घेणार आहे। मस्तपैकी वाटणला तेल सुटूस तोपर्यंत भाजायचं, जेणेकरून चव चांगली येते। तेल सुटूस तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। यात मी आता गरम मसाला, जिरा पावडर आणि हळद घालून घेतले। आपल्याला तेल कडेने सुटायला लागलं की मग आपण त्यात चिकन घालणार आहोत। आता हे मीठ टाकणार आहे मी, तुमच्या अंदाजानुसार मीठ घालू शकता। घालताना काय चुकत असेल तर समजून घ्या। मीठ घातल्याने तर्री वगैरे चांगली सुटते। आणि आता चिकन घालून घेतले मी ह्याच्यामध्ये। चिकन पण चांगलं तेलात फ्राय करून घेते, जेणेकरून चांगलं शिजलं जातं आणि छान एक त्याला चव येते। हे बघा आता तेलात चांगलं मसाल्यात सगळं चांगलं परतून घ्यायचं थोडंफार। आता आपण पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये, गरम पाणी ओतायचं, गरम पाणीच ओतायचं, थंड पाणी अजिबात ओतू नका। मस्तपैकी आता त्याला उकळी फुटू द्यायचे, शिजू द्यायचे चांगलं चिकनला। अर्धा कच्चं कधीच काढायचं नाही, चांगलं शिजवू द्यायचं। आपण इथे एक अर्धा तास शिजवलंय। त्यानंतर पाहू शकता कालवण आपलं कसं झालंय। चटणी तेवढी टाकायचं, शूट झालं ना माझ्याकडून, चटणी तेवढी टाका तुमच्या अंदाजानुसार। आणि तर आपलं बघा पीस कसे शिजलेत मस्तपैकी। आपलं आमटी कशी चांगली झाली बघा, चरचरीत की तर्री वगैरे कशी छानपैकी सुटले बघा। गावच्या पद्धतीने असं तुम्ही सुद्धा करून बघा घरच्या घरी, आणि चव येते का नाही नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।